तर मित्रांनो, या ठिकाणी आपण अशा टॉपिकवरती आज चर्चा करणार आहे, ज्याचं की लेक्चर आपल्याला कुठंच भेटत नाही, त्याची इन्फॉर्मेशन कुठंच भेटत नाही. पण आपला पेपर त्या ठिकाणी आपण जेव्हा द्यायला जातो तेव्हा आपल्याला त्या पेपरमध्ये आपल्याला याविषयी आपल्याला प्रश्न बघायला भेटतात. ओके, तर त्या टॉपिकचं नाव आहे आपलं CRO. आपण CROवरती त्याची डायग्राम, त्याची सर्व इन्फॉर्मेशन, त्याच्या आतील सर्व पार्ट, नेमका CRO दिसतो कसा आणि तो काम कसा करतो, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आज बघणार आहे. ओके, तर नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला आणि ITI बूस्टर महा प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी CRO आपल्या समोर आला की ITIच्या मुलांना सर्वात पहिले त्याचा फुल फॉर्म त्या ठिकाणी विचारला जातो. मग CRO म्हणजे काय ते सर्वात पहिले आपल्याला आलं पाहिजे. ओके, त्याचा फुल फॉर्म आला पाहिजे, त्याची सगळी डिटेलसुद्धा आपल्याला आली पाहिजे. तर CRO म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय असतो मित्रांनो, तो मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केला की कॅथोड रे ऑसिलोस्कोप असा त्याचा फुल फॉर्म असतो. UPPCL किंवा UPRVNLचे काही जे पेपर आहेत त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न बघायला भेटेल की CROचा फुल फॉर्म. ओके, त्या CROचा फुल फॉर्म कॅथोड रे ऑसिलोस्कोप आहे. ओके, काय आहे? कॅथोड रे ऑसिलोस्कोप आहे आणि तो आतून कसा दिसतो आणि बाहेरून कसा दिसतो ते पण आपल्याला त्या ठिकाणी आलं पाहिजे मित्रांनो. ओके, तर बघा, जर सांगायचं झालं, जर नॉर्मल जर त्याची डायग्राम जर झाली तर त्याच्यामध्येच एक पार्ट असतो मित्रांनो त्याचा, कॅथोड रे ट्यूब. काय असतो? CRT आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण? CRT, कॅथोड रे ट्यूब. त्याची डायग्राम तुम्हाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी बघायला दिसते. ओके, मग त्या डायग्रामविषयी आणि त्या डायग्राममधले सर्व आतले पार्ट, त्याचं की वर्किंग काय आहे ते पेपरला येतं. ओके, आणि कोणकोणत्या पार्टचं नाव काय आहे ते सुद्धा पेपरला त्या ठिकाणी येतं. ओके, ते सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर आपण एक एक करून त्या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन घेऊया. मी जो पॉईंट तुम्हाला सांगतो तेवढाच तुम्हाला काय करायचं आहे, फक्त घ्यायचं आहे आणि तेवढाच लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला काहीही करायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला एक एक स्लाईड मी ओपन करून दाखवतो, तेवढंच तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे आणि रीड करायचं. ओके, बघा, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, हा फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे आणि पहिल्या वेळेस काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त लेक्चर बघत जायचं आहे. ओके, आणि दुसऱ्या वेळेस मग नंतर त्याच्या नोट्स काढायच्या. मग जे काय मी बोलणार आहे ते सगळे काय असणार आहे, तुमचे एक एक क्वेश्चन असणार आहे. ओके, मग ते सर्व तुम्हाला काय करायचं आहे, मग लिहून घ्यायचं आहे आणि लिहून त्याला परत रिवाईज करायचं आहे. असं कोणीच नसतं मित्रांनो की त्यांनी एकदा ऐकलं, एकदा रीड केलं म्हणजे त्यांना सगळं काही पाठ होऊन जातं, सगळं त्यांना येतं. नाही, कोणतीही गोष्ट परत रिवाईज करावं लागते, कारण आपला माइंड, आपली मेमोरी अशी आहे की ती 2-4 दिवस जरी तुम्ही ती गोष्ट नाही बघितली ते विसरते, पण काही दिवस जर तुम्ही रिवाईज केले तर ती गोष्ट एकदम परफेक्टपणे तुमच्या माइंडमध्ये त्या ठिकाणी काय होते, इन्स्टॉल होऊन जाते. ओके, तर आपण बघूया की तुमचा CRO जो असतो, कॅथोड रे ऑसिलोस्कोप जो म्हणतो आपण त्याला, तो बाहेरून कशा पद्धतीने दिसतो ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. आणि हा कुठे यूज करतो आपण त्या ठिकाणी बघतो, हॉस्पिटलमध्ये. कशामध्ये? हॉस्पिटलमध्ये आपल्याला CRO बघायला भेटतो. जे काही ICUवरती पेशंट असतात, खूप मोठमोठे बिमारी वगैरे असतात, त्यांना ICUवरती टाकलं जातं, तर त्यांची हार्टबीट या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला दिसते, खालीवर अशा पद्धतीने चालते मित्रांनो. ओके, तर ती कोणती स्क्रीन असते? ही असते ती स्क्रीन कशाची? CROची. आणि त्यावरती मग अशा डायग्राम या ठिकाणी येतात. त्या डायग्रामला सुद्धा काय म्हणतं, हा सुद्धा पेपरला प्रश्न येतो. ती सर्व इन्फॉर्मेशनसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, मग या ठिकाणी काय असतं, हॉरिझॉन्टल कंट्रोल असते, व्हर्टिकल कंट्रोल असते. त्यानंतर हे जे मशीन आहे म्हणजे CRO आहे, त्या CROच्या डिस्प्लेला कंट्रोल करण्यासाठी काही आपल्याला स्विचेस या ठिकाणी दिसायला आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर पॉवर स्विच म्हणजे ऑन ऑफ करायचे आपल्याला, कशाला? CROला. त्याच्यासाठी या ठिकाणी काय दिलं असतं, मग पॉवर स्विच दिला असतं. त्यानंतर व्हर्टिकल इनपुट, मग या ठिकाणी इनपुट आहे मित्रांनो, व्हर्टिकल इनपुट द्यावं लागतं आपल्याला, नंतर हॉरिझॉन्टल इनपुट द्यावं लागतं. मग कोणतं इनपुट आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी एक ग्राफ डेव्हलप करतात त्यावरती सुद्धा प्रश्न येतो, ती सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ओके, त्यानंतर बघा, हॉरिझॉन्टल इनपुट तर मी तुम्हाला सांगितलं. नंतर एक्सटर्नल ट्रिगरिंग, हे बटन आहे, ह्या बटनांचे नाव आहे ते तुम्हाला मेडिकल फील्डला येतील, इथं येणार आहे का नाही, जे काय येतं. मग हॉरिझॉन्टल इनपुट झालं, व्हर्टिकल इनपुट झालं, त्यानंतर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ते कंट्रोलिंग सिस्टम झाले, हे तुम्हाला येतं. आणि याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न बनतात ते तुम्हाला सांगणार आहे, त्याची काहीही काळजी करायची तुम्हाला गरज नाही. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला कॅथोड रे ऑसिलोस्कोप म्हणजे CRO वरतून म्हणजे वरून कसं दिसतं ते आपण या ठिकाणी बघितलं. ओके, तर या ठिकाणी आता याला आपल्याला खोलायचं आहे. काय करायचं? याला खोलायचं, याचा बाहेरचा पार्ट बाजूला ठेवायचं आणि या आतमध्ये काय काय गोष्टी आहे, याच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहे त्या सर्व गोष्टी बघायच्या, ते सर्व पार्ट बघायचे आणि त्या सर्व पार्टचे वर्किंग प्रिन्सिपल बघायचे. ओके, तर आपण मग काय करूया, याला आता ओपन करूया. काय करूया? ओपन, आणि त्याचे सर्व काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बघूया. ओके, त्या पहिले मित्रांनो आपलं जे ॲप्लिकेशन, त्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बुलेट पॉईंटचा एक
कोर्स आहे ज्यामध्ये की तुम्हाला पॉवर सिस्टम, त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन, जनरेशन सगळं त्याच्या नोट्स वगैरे, त्याचे ईबुक, त्याचे लेक्चर अवेलेबल आहे आणि मशीनचे सुद्धा सर्व लेक्चर, ईबुक सर्व काही त्या ठिकाणी अवेलेबल. ओके, ते तुम्ही त्या ठिकाणून परचेस करू शकता. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर टेस्ट सिरीजची किंमत फक्त आणि फक्त या ठिकाणी तुम्हाला 149 रुपये, किती 149 रुपये बघायला भेटणार आहे, ती तुम्ही त्या ठिकाणून परचेस करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, आपला CRO ओपन करायचा आहे. तर आपण आपला CRO काय करून घेऊया, ओपन करून घेऊया. आता आपण CRO काय केला मित्रांनो, या ठिकाणी केला ओपन. तर सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की CRO नेमका काय करतो, काय CRO नेमका काय करतो, आपण CRO कशासाठी वापरतो. ओके, तर बघा या ठिकाणी या डायग्रामवरून तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने हे समजून सांगतो. तर बघा मित्रांनो, CRO हा असा डिव्हाइस आहे, काय CRO हा असा डिव्हाइस आहे, त्याचा रेजिस्टन्स म्हणजे त्याचा जो इम्पिडन्स असतो, आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो इम्पिडन्स, झड या अक्षराने आपण तो इम्पिडन्स दर्शवत असतो आणि तो इम्पिडन्स जो असतो CROचा तो खूप जास्त असतो. म्हणजेच हा जो CRO असतो तो करंट मोजतो का, मग नाही, तुमचा CRO करंट मोजत नाही, कारण त्याचा इम्पिडन्स काय असतो, खूप जास्त असतो. मग हा मोजतो तरी काय, आपण याला कशासाठी वापरतो, तर लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज आणि फेज डिस्प्लेसमेंट किंवा मग फेजमधील अँगल मोजण्यासाठी तुम्ही याला वापरतो. मी ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला लिहून देणार नाही आहे, मी बोलतोय काय, मी बोलतोय तुम्हाला ते ऐकायचं आहे. पहिल्या वेळेस पूर्णपणे ऐकायचं आहे, दुसऱ्या वेळेस मग व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे. आता फ्रिक्वेन्सी मी नॉर्मल शॉर्टमध्ये लिहून देतो. बघा, फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्सना दर्शवतो, त्यानंतर व्होल्टेज काय, नंतर व्होल्टेज, ओके, आणि त्यानंतर फेज डिस्प्लेसमेंट, ओके, आणि त्यानंतर फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे फेज अँगल तुमचा, त्याला जर आपण दुसऱ्या भाषेत जर म्हणायला गेलं तर फेजचा अँगल काय, फेजचा अँगल सुद्धा तो मोजतो. त्याने काय काय मोजलं, मग फ्रिक्वेन्सी मोजली, त्याने व्होल्टेज मोजला, त्याने फेज डिस्प्लेसमेंट, आणि फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तुमच्या फेजमधला अँगल काय, त्यामधलं अंतर काय, तो काय करतो, तो मोजतो. कोण मोजतो, आपला CRO, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. हा फुल फॉर्म मी परत का म्हणतोय मित्रांनो या ठिकाणी, कारण तुम्हाला काय झालं पाहिजे, हे परत तुमच्या कानावरती जर पडलं तर याची तुम्हाला मग इन्फॉर्मेशन होईल, ते तुम्हाला पाठांतर होऊन जाईल त्याचं. ओके, तर या ठिकाणी आता एवढ्या गोष्टी कळाल्या की त्याचा इम्पिडन्स काय असतो, जास्त असतो, म्हणून त्याचा करंट काय असतो मित्रांनो, कमी, म्हणजे तो करंट मोजतच नाही, कारण त्याचा इम्पिडन्स खूप जास्त आहे, बरोबर की नाही. त्यानंतर मित्रांनो CROचे काही पार्ट पडतात. मग आता हा पार्ट दिसला आहे तुम्हाला या ठिकाणी, त्यानंतर हा पार्ट दिसला आहे, हा पार्ट दिसला आहे, हा पार्ट दिसला आहे, हा पार्ट दिसला आहे, हे काही पार्ट पडतात आणि एवढ्या याच्यामध्ये खूप सारे पार्ट परत पडतात आपले. मग आपण आता CRO ओपन केला. आता CRO ओपन केला तर आपण एका गोष्टीमध्ये परत ओपन करत जाणार. मग तुमचा या ठिकाणी फॉस्फरस स्क्रीन झाली, ही स्क्रीन झाली, कोणती, ही समोरची स्क्रीन झाली. त्यानंतर CRT म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले बघायचं नेमकं CRT काय असतं. ओके, तर सर्वात पहिले तुमचा कॅथोड रे ऑसिलोस्कोप आपण 4 भागामध्ये डिवाइड करतो. किती, 4. मग नंबर 1ला कोणता येतो तुमचा, CRT. काय, CRT म्हणजे सुद्धा याचा फुल फॉर्म पेपरला आलेला आहे, म्हणजे काय, कॅथोड रे ट्यूब. तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते, बघा, कॅथोड रे ट्यूब कशा पद्धतीने असते तुम्ही बघितली. ओके, त्यानंतर हॉरिझॉन्टल सेक्शन हा असतो तुमचा खालचा, कोणता, हा वाला खालचा हॉरिझॉन्टल सेक्शन. ओके, आणि व्हर्टिकल सेक्शन या ठिकाणी वरचा जो असतो तो असतो तुमचा व्हर्टिकल सेक्शन. ओके, आणि नंतर पॉवर सप्लाय सेक्शन. मग याला तुम्ही पॉवर देता का नाही, मग तो असतो तुमचा पॉवर सप्लाय सेक्शन. मी तुम्हाला ह्या पाठीमागच्या डायग्राममध्ये एकदा सांगून देतो, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. बघा या ठिकाणी, बघा, हॉरिझॉन्टल या ठिकाणी त्याला ॲम्प्लिफायर कनेक्ट केलेला असतो, तो झाला इकडचा तुमचा हॉरिझॉन्टल सेक्शन. या ठिकाणी व्हर्टिकल ॲम्प्लिफायर कनेक्ट केलेला आहे, तो झाला तुमचा व्हर्टिकल सेक्शन. आणि त्याला जी पॉवर दिलेली आहे मग तो पॉवर सेक्शन, पॉवर सप्लाय सेक्शन. ओके, तर या ठिकाणी मग आता हे झाले तुमचे मेन याचे काय झाले, म्हणजे त्या पार्टमध्ये त्याचं डिवाईड केलं आपण. ओके, तर आता त्या पार्टमध्ये डिवाईड केलं तर आपण सर्वात पहिले काय केलं, कॅथोड रे ट्यूब म्हणजे CRTमध्ये आपण याला काय केलं, त्याचा एका पार्ट जो आहे तो CRT, कॅथोड रे ट्यूब, त्याला आपण या ठिकाणी बघितलं. ओके, तर त्याचे परत काही पार्ट पडतात मित्रांनो. इथं घाबरून जायची काहीच गरज नाही, जे मेन पार्ट आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काही घाबरून जाण्याची त्या ठिकाणी अजिबात गरज नाही तुम्हाला. ओके, तर बघा CRT, आता CRT आपल्याला पूर्णपणे बघायचं आहे. आता CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब, ही झाली तुमची कॅथोड रे ट्यूब. आता ह्या CRTमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, याच्या आतमधल्या पार्टला बघायचं आहे. मग नंबर 1ला तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं इलेक्ट्रॉनिक गन. काय, इलेक्ट्रॉनिक गन. ओके, इलेक्ट्रॉनिक गन बघितली तुम्ही नंबर 1ला.
ओके, आता तुम्हाला मी बाकीचे नंतर सांगू का, पूर्ण एकदा लिहून देतो, नंतर काय करतो त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो. नंतर डिफ्लेक्टिंग प्लेट, ह्या इथे बघा ऑरेंज कलरच्या तुम्हाला 2-4 प्लेट या ठिकाणी बघायला भेटतात. त्या काय तुमच्या डिफ्लेक्टिंग प्लेट आहे. काय डिफ्लेक्टिंग प्लेट. तुम्हाला माझ्या बोलण्यावरती लक्ष द्यायचं आहे, कारण जास्त स्पीडनं या ठिकाणी लिहिल्यामुळे ते अक्षर त्या ठिकाणी बरोबर येत नाही. ओके, नंतर हे फ्लोरोसंट ट्यूब म्हणजे ती स्क्रीन. ओके, ही तुमची फ्लोरोसंट स्क्रीन असते. ओके, मग काय ती फ्लोरेसेंट ट्यूब म्हणा, स्क्रीन म्हणा. ओके, तुमच्या यांना काय म्हणायचे ते. ओके, तर या ठिकाणी हे कशाचे पार्ट पडले मग तुमच्या कॅथोड रे ट्यूब म्हणजेच काय तुमची CRT. ओके, त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं, एका एका पार्टची इन्फॉर्मेशन घ्यायची. ओके, मग सर्वात पहिले आपण काय करू, या ठिकाणी ही आपली इलेक्ट्रॉनिक गन काय आहे नेमकं, ही कोणती आपली बंदूक आहे खरोखरची का, नेमकं काय आहे, याचा उपयोग काय आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघणार आहे. ओके, मी एकदा पेन सेट करतो बघा. तर या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉनिक गन जी असते तुमची, इलेक्ट्रॉनिक गन ही कोणती आहे, ही या ठिकाणी आहे इलेक्ट्रॉनिक गन. तुम्हाला एकदम छोटीशी बघायला भेटते बघा इलेक्ट्रॉनिक गन. ओके, तर या इलेक्ट्रॉनिक गनची इन्फॉर्मेशन घेत असताना याच्यामध्ये असतो बघा बीम जनरेटर. काय असतो, बीम जनरेटर. जो छोटा पॉईंट आपल्याला कशावरती दिसतो आपल्याला छोटा पॉईंट, एकच मिनिट, एक छोटा पॉईंट दिसतो आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती, तो आपण त्याला काय म्हणतो, बीम म्हणतो. आणि तो बीम जनरेट करणारा जनरेटर या ठिकाणी कशामध्ये असतो, मग या गनमध्ये. कशामध्ये, या गनमध्ये असतो. आणि त्या जनरेटरमध्ये मित्रांनो, त्या जनरेटरमध्ये मग काय असतं, हीटर असतं आणि कंट्रोल ग्रीड असतात. काय असतात याच्यामध्ये, काय असतं, हीटर असतं. काय, हीटर आणि कंट्रोल ग्रीड. आपल्याला ते त्या ठिकाणी मी तुम्हाला लिहून सांगतो बघा. कंट्रोल ग्रीड कशामध्ये असतं, तुमच्या बीम जनरेटरमध्ये हीटर असतं आणि कंट्रोल ग्रीड असतं. मग हे काम काय करते, तर बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी माहीत पाहिजे, हीटर. ओके, तर हीटर काय करतो मित्रांनो, या ठिकाणी याला हीट करतो. कशाला, या ठिकाणी याला हीट करतो. आणि हीट केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतात, मग इलेक्ट्रॉन फ्लो होतात. आणि इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यानंतर ते या ठिकाणून समोर जातात. मग त्याची समोरची प्रोसेस कशी आहे ते तुम्हाला मी समोर सांगतो. ओके, मग या ठिकाणी तुम्ही काय बघितलं, आता गन बघितली, ही गन. ओके, तर ही गन जी असते मित्रांनो, या गनवरती काय असतं बघा, या गनवरती काय असतं, मी इथे तुम्हाला काढून दाखवतो ती गन. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला काढून दाखवली तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. बघा, ही झाली तुमची गन. तर या गनवरती काय असतं तुम्हाला सांगतो बघा. आणि गनवरती ते मटेरियल असतं, ते कशामुळे असतं बघा, ऑक्साईडचं मटेरियल त्या ठिकाणी असतं. ऑक्साईड मटेरियल. आता हे मटेरियल काय करतं, हे मटेरियल कशावरती असतं, आपली जी गन आहे त्या गनच्या दोन्हीकडचा जो सरफेस असतो, इकडचा आणि इकडचा, त्या सरफेसवरती काय असतं, तुमचं ऑक्साईड मटेरियल असतं. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याला मी काय करतो, सध्याचं रब करून टाकतो. ओके, आणि या ठिकाणी काय होतं मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही हीट देता, म्हणजे काय, त्या हीटरने तुम्ही काय केलं, हीट दिली. आणि हीट दिल्यामुळे काय झालं, या ठिकाणून काय झाले, तुमचे इलेक्ट्रॉन पास झाले. ओके, मग इलेक्ट्रॉन पास झाल्यामुळे काय झालं, हीट दिल्यामुळे काय झालं, ते आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यावरती प्रश्न निर्माण होतो. ओके, तर या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज निर्माण होतो मित्रांनो. काय, या ठिकाणी दोन्हीकडनं निगेटिव्ह चार्ज निर्माण होतो. ओके, मग हा निगेटिव्ह चार्ज निर्माण झाल्यामुळे काय होतं, ॲक्सलरेटिंग ॲनोड आपण याला म्हणतो. काय म्हणतो याला, ॲक्सलरेटिंग ॲनोड. काय म्हणतो, ॲक्सलरेटिंग ॲनोड. कोणाला, याला सुद्धा आणि याला सुद्धा काय म्हणतो, ॲक्सलरेटिंग ॲनोड म्हणतो. मग हे काय करतात, याला ह्या जो आपला बीम या ठिकाणी तयार झालेला असतो, या बीमला या ठिकाणी दोन्हीकडनं प्रेशर करण्याचं काम करतात. मग याला दोन्हीकडनं प्रेशर केल्यामुळे काय होतं, या ठिकाणी बीम तयार होतो, म्हणजे एकदम छोटा पॉईंट तयार होतो. आणि तो छोटा पॉईंट या ठिकाणी मग इथनं बाहेर पडतो. काय, इथनं तो पॉईंट बाहेर पडतो. आणि बघा इथून तो बाहेर पडल्यानंतर काय, इथून बाहेर पडल्यानंतर फोकसिंग ॲनोड असतो समोर. काय असतो मग तुमचा फोकसिंग ॲनोड. आणि त्या फोकसिंग ॲनोडकडे तो काय होतो, मग ॲट्रॅक्ट होतो. अशा पद्धतीने मग फोकसिंग ॲनोडपर्यंत तो ॲट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत कळलं की या ठिकाणी मग तुमचा काय झाला, बीम तयार झाला. आणि तो फोकसिंग ॲनोडकडे सुद्धा त्या ठिकाणी ॲट्रॅक्टसुद्धा झाला. आता हे समोर एवढं तुम्हाला कळालं की याची वर्किंग कशी आहे. म्हणजे या ठिकाणी हीट तयार झाली, या ठिकाणी जे ऑक्साईडचं या ठिकाणी मटेरियल लावलं होतं, त्या मटेरियलमुळे या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी निगेटिव्ह चार्जमध्ये या ठिकाणी
तयार झाला आणि त्याने काय झालं, इथे प्रेशर निर्माण केलं आणि या ठिकाणी बीम तयार होऊन तो बीम काय झाला, फोकसिंग ॲनोडपर्यंत त्या ठिकाणी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाला. ओके, तर आता इलेक्ट्रॉनिक बीम जनरेटर, तुमचं इलेक्ट्रॉन बीम जनरेटर जे असतं मित्रांनो, काय इथलं इलेक्ट्रॉन बीम जनरेटर जे असतं ते कोणत्या इफेक्टवरती काम करतं, म्हणजे कोणत्या इफेक्ट, त्याचा इफेक्ट काय त्यावरती आपल्याला प्रश्न पेपरला विचारला जातो. तर तो इफेक्ट जो असतो मित्रांनो तो असतो थर्मोनिक इमेशन. कोणता इफेक्ट असतो तो, थर्मोनिक इमेशन. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, छोटे छोटे पॉईंट हे पेपरला आलेले पॉईंट आहे, खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. थर्मोनिक इमेशन हे काय, यावरती तुमचं काय करतो, तुमचा जो जनरेटर आहे बीम जनरेटर तो वर्क करतो. आणि नंतरसुद्धा हे जर तुम्हाला ऑप्शन नसलं तर दुसरं एक ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं, हिटिंग इफेक्ट. काय, हिटिंग इफेक्टवरती सुद्धा ते काम करतं. म्हणजे का, कारण त्याच्यामध्ये हीटर असतं, ते हीटर काय करतं, गरम करतं आणि गरम केल्यानंतर त्या ठिकाणून इलेक्ट्रॉन फ्लोज होतात आणि ते इलेक्ट्रॉन या ठिकाणून काय केले जातात, प्रेशराईज केले जातात. म्हणून तिथे काय होतं, मग आपला बीम तयार होतो आणि तो बीम काय होतो, समोर फोकसिंग ॲनोडकडे अट्रॅक्ट होतो. ओके, आणि फोकसिंग ॲनोडकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी पिन होल तयार होतो. मग काय होतो, पिन होल तयार होतो आणि पिन होल जो असतो, इथे पिन होल असतो, काय असतो, इथे पिन होल असतो आणि त्या पिन होलमधून आपले इलेक्ट्रॉन मग बाहेर पडतात. आणि बघा, पिन होल म्हणजे छोटा होल आपण त्याला म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी. त्या पिन होलमधून ती इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि मग त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती काय होते, आपल्याला एक प्रतिकृती आपण म्हणू शकतो त्याला, एक चित्र जे तुम्हाला सांगणार आहे मी, ते चित्र कशामध्ये हे केलं जातं, त्यांना कशामध्ये आपण काय म्हणतो त्या चित्रांना, कशावरती, त्या स्क्रीनवरती तुम्हाला सांगितलं मी, चित्र दाखवले तुम्हाला स्क्रीनवरती, हे असे चित्र, कोणते, हे असे चित्र. तर हे चित्र जे आहे, हे चित्र, या चित्रांना काय म्हणतो, हे चित्र तयार झाले, आतापर्यंत आपण जे शिकलो तिथपर्यंत हे चित्र तयार झाले. आता काय झालं, चित्र तयार झाले, या चित्रांना नेमकं काय म्हणतात तो प्रश्न पेपरला येतो. ओके, तर याला मी काय करतो, आता रब करून घेतो सर्वात पहिले सगळ्या गोष्टी. बघा, आता मी सर्व रब करून घेतला. आपला दुसरा पार्ट असणारे प्लेट, आपल्या काय असणारे, आपल्या प्लेट, कोणता दुसरा पार्ट असणारे प्लेट. आता प्लेट बघायचं आपल्याला, या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारच्या प्लेट बघायला भेटतात, एक व्हर्टिकल प्लेट आणि दुसऱ्या असतात हॉरिझॉन्टल प्लेट. बघा, व्हर्टिकल प्लेट ज्या असतात त्या या ठिकाणी हालचाल करतात, त्या हॉरिझॉन्टल पद्धतीने करतात, आणि ज्या हॉरिझॉन्टल प्लेट असतात ते हालचाल कोणत्या पद्धतीने करण, मग हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल. तर ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगतो. बघा, तुम्हाला या ठिकाणी 2 प्लेट दिसत आहे आणि या ठिकाणी 2 प्लेट दिसत आहे. तर याची आता रूपरेषेवरून तुम्हाला दिसतंय मित्रांनो, ह्या व्हर्टिकल दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने. बघा, या कशा दिसत आहे तुम्हाला, व्हर्टिकल दिसत आहे, आणि या ठिकाणच्या ज्या प्लेट आहे मित्रांनो त्या हॉरिझॉन्टल दिसत आहे, म्हणजे अशा आडव्या. ह्या कशा आहे, आडव्या आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, आणि ह्या कशा आहे, उभ्या आहे, म्हणजे ह्या कशा दिसत आहे तुम्हाला, व्हर्टिकल. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी ज्या तुमच्या ह्या व्हर्टिकल प्लेट आहे ह्या काय होतात, हॉरिझॉन्टल या ठिकाणी हलतात. तुम्हाला सगळ्यात सोपं या ठिकाणी सांगायचं झालं तर ज्या या व्हर्टिकल तुमच्या प्लेट असतात त्या अशा पद्धतीने या ठिकाणी काय होतात, हॉरिझॉन्टल, काय हॉरिझॉन्टल हलतात, आणि या ठिकाणी ज्या तुमच्या हॉरिझॉन्टल प्लेट असतात त्या अशा पद्धतीने व्हर्टिकल त्या ठिकाणी हलतात. ओके, मग या प्लेटचं नेमकं होतं काय या प्लेटमुळे, तर काय होतं ते बघा. पूर्ण मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती लक्षात, कारण हा टॉपिक एक किचकट टॉपिक आहे. ओके, तो तुम्हाला लवकर कळत नाही, पण मी जेवढं सांगतो तेवढंच बघा. आता तुम्हाला कळलं, काय कळालं, या व्हर्टिकल प्लेट आहे तुमच्या, काय आहे, या व्हर्टिकल प्लेट आहे. त्या व्हर्टिकल प्लेटने काय केलं तुम्हाला या ठिकाणी, बघा, ह्या व्हर्टिकल प्लेट होत्या, अशा पद्धतीने ह्या दोन्हीकडनं 2 व्हर्टिकल प्लेट लावल्या. त्यांनी व्हर्टिकल प्लेटने काय केलं, हॉरिझॉन्टल मूवमेंट केली. कशी, हॉरिझॉन्टल, अशा पद्धतीने ह्या व्हर्टिकल लावल्या आहे, मग यांनी काय केलं, हॉरिझॉन्टल मूवमेंट केली, आणि ज्या या हॉरिझॉन्टल लावल्या होत्या त्यांनी व्हर्टिकल मूवमेंट केली. मग आता मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या या व्हर्टिकल प्लेट असत्या त्या तुमच्या हॉरिझॉन्टल काय कशाला, या ठिकाणी व्हर्टिकल प्लेट ज्या असतात मित्रांनो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या ज्या कोणत्या हॉरिझॉन्टल प्लेट असतात त्या कोणत्या या ठिकाणी पॉईंटला कनेक्ट आहे, काय त्या कोणत्या पॉईंटला कनेक्ट आहे यावरती प्रश्न तयार होतो. बघा,
मग प्रश्न कशा पद्धतीने तयार होतो ते तुम्हाला मी सांगतो बघा. हा जो खालचा ॲक्सिस असतो मित्रांनो त्याला तुम्ही काय म्हणता एक्स ॲक्सिस म्हणतात आणि हा जो वरचा ॲक्सिस असतो त्याला तुम्ही वाय ॲक्सिस म्हणतात. काय म्हणता वाय ॲक्सिस. मग तुमच्या ज्या व्हर्टिकल प्लेट असतात त्या हॉरिझॉन्टल मुवमेंट करतात. काय तुमच्या ज्या व्हर्टिकल प्लेट असतात मी परत यासाठी सांगतो की खूप कन्फ्युजिंग टॉपिक आहे ओके. ज्या तुमच्या व्हर्टिकल प्लेट आहे त्या काय झाल्या तुमच्या हॉरिझॉन्टल मुवमेंट केला यावाल्या आणि ह्या ज्या कनेक्ट असतात मित्रांनो त्या तुमच्या एक्स ॲक्सिसला कनेक्ट असतात. कशाला एक्स ॲक्सिसला कनेक्ट असतात हे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बघू शकता. आणि तुमच्या ज्या हॉरिझॉन्टल प्लेट आहे काय हॉरिझॉन्टल प्लेट आहे ज्या की व्हर्टिकल मुवमेंट करू राहिल्या काय व्हर्टिकल मुवमेंट करायला त्या ओके त्या कनेक्ट हे तुमच्या वाय ॲक्सिसला तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला प्लेट कळाल्या काय. आणि प्लेट काय करत्या या ठिकाणी आपला जो बीम जनरेट होतो या ठिकाणी हा जो पॉईंट तयार होतो तो पॉईंट तयार करण्यासाठी त्या काय करतात त्या ठिकाणी मदत करतात ओके. मग या तुमच्या काय झाल्या व्हर्टिकल म्हणजे उभ्या झाल्या. मग त्यांनी काय केलं हॉरिझॉन्टल अशा पद्धतीने त्या ठिकाणी मूवमेंट केली. आणि या प्लेट कशा आहे तुमच्या हॉरिझॉन्टल मग यांनी काय केलं असं व्हर्टिकल त्या ठिकाणी मूवमेंट केली. आणि या मूवमेंटच्या मदतीने या ठिकाणी काय झाल्या आपल्या या ठिकाणी डायग्राम तयार झाल्या. मग कधी लक्षात ठेवा आपल्या ज्या या प्लेट आहेत काय या आपल्या ज्या प्लेट आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. मग यावरती आपल्या ज्या पाठीमागे महावितरण आणि महापारेषणचे पेपर झाले होते कधी 2018-19 काय ते तेव्हा त्या ठिकाणी झाले होते. त्यावरती त्या ठिकाणी प्रश्न आले होते. ते प्रश्न यावरतीच हे पण थोडे फिरून आले होते. ते तुम्हाला सांगतो मी प्रश्न कशा पद्धतीने आले होते. आणि सेम ज्या पद्धतीने मित्रांनो प्रश्न येतात ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सर्व गोष्टी. त्यामुळे तुम्ही काहीही टेन्शन घेण्याचं काम नाही ओके. तर आपण आता एक पार्ट या ठिकाणी बघूया ओके. तर एक पार्टची इन्फॉर्मेशन यासाठी बघायचं तिथे वर्किंग या ठिकाणी यासाठी बघायचं कारण पेपरमध्ये वर्किंग जास्त या ठिकाणी विचारलं जातं या पार्टचं ओके. बघा आता समोरचा पॉईंट आहे आपला आपण दोन गोष्टी बघितल्या याच्या दोन गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. नंतर काय बघायचं आपल्याला ही स्क्रीन सर्वात महत्त्वाचं जी की तुम्हाला त्या डब्यावरती दिसली होती का त्या डब्यावरती दिसली होती ती स्क्रीन आपल्याला बघायची. त्या स्क्रीनला आपण काय म्हणतो आपण फ्लोरोसंट स्क्रीन. काय म्हणतो मित्रांनो फ्लोरोसंट स्क्रीन. पाठीमागे मी फॉस्फरस स्क्रीन या ठिकाणी बोलून गेलो होतो ओके. तर तिला काय म्हणतो आपण फ्लोरोसंट स्क्रीन म्हणतो. तर मित्रांनो ही जी स्क्रीन असते त्यावरती कोटिंग केली असती फॉस्फरसची. ती स्क्रीन आहे फ्लोरोसंटची. काय ही स्क्रीन कशाची आहे बघा ही स्क्रीन कशाची आहे बघा या ठिकाणी बघा त्या ठिकाणी डायरेक्ट फॉस्फरस स्क्रीन सांगितलं आहे पण ही स्क्रीन जी असती ती फ्लोरोसंट स्क्रीन असती. आणि यावरती जी कोटिंग केलेली असते यावरती कोटिंग असते मित्रांनो ती कोटिंग असते फॉस्फरसची. म्हणून यांनी काय केलं इथं डायरेक्ट फॉस्फरसची स्क्रीन म्हणून देऊन टाकलं. काही प्रॉब्लेम नाही काही विषय त्या ठिकाणी होत नाही. पण आपल्याला लक्षात ठेवायचं ही जी स्क्रीन असते ती फ्लोरोसंट स्क्रीन असते आणि यावरती काय असतं फॉस्फरसची कोटिंग लावलेली असते. आणि या कोटिंगमुळेच मित्रांनो आपल्याला काय होतं मग जो हा बीम तयार होतो आणि त्या बीममुळं आणि आपल्या प्लेटमुळं ज्या डायग्राम तयार होतात त्या डायग्राम आपल्याला या स्क्रीनवरती दिसतात. मग आता स्क्रीनवरती डायग्राम आपल्याला दिसल्या मित्रांनो मग त्या डायग्रामचा ब्राईटनेस कसा असला पाहिजे तर तो ब्राईटनेस चांगला असला पाहिजे. जर तो ब्राईटनेस चांगला असला तरच आपल्याला ते ग्राफ वगैरे चांगल्या पद्धतीने दिसणार आहे. मग ते ग्राफ आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसण्यासाठी त्याला काही या ठिकाणी कंडिशन असतात. त्या कंडिशन सॅटिस्फाय त्या ठिकाणी व्हाव्या लागतात आणि त्या सॅटिस्फाय झाल्या तर आपल्याला ग्राफ एकदम कसा असतो आपला त्या ठिकाणी कसा दिसतो आपल्याला एकदम ब्राईट दिसतो ओके. मग त्यासाठी आपल्याला काय करणं लागतं या ठिकाणी जो आपला स्पीड असतो कशाचा कशाचा स्पीड आपला इलेक्ट्रॉनचा जो स्पीड असतो एकच मिनिट जो इलेक्ट्रॉनचा स्पीड असतो खूप जास्त पाहिजे. काय स्पीड कशाचा आपल्या इलेक्ट्रॉनचा तो जेवढा स्पीड जास्त असेल तेवढा प्रेशरने या ठिकाणी काय होईल इलेक्ट्रॉन येऊन त्या इलेक्ट्रॉनचा मारा होईल. आणि इलेक्ट्रॉनचा त्या ठिकाणी मारा झाल्यानंतर त्या ठिकाणी जी डायग्राम तयार होणार आहे त्या इलेक्ट्रॉनमुळे ती काय होईल चांगल्या पद्धतीने तयार होईल ओके. त्यानंतर हे इलेक्ट्रॉनची संख्या मित्रांनो जेवढे जास्त इलेक्ट्रॉन या ठिकाणी असणारे इलेक्ट्रॉनची काय म्हणणार आहे मी संख्या जेवढे जास्त इलेक्ट्रॉन या ठिकाणी असणारे तेवढ्या जास्त इलेक्ट्रॉनमुळे तेवढी जास्त चांगली स्क्रीन त्या जी स्क्रीन आहे आपली त्या स्क्रीनवरती तेवढ्या जास्त चांगल्या डायग्राम त्या ठिकाणी आपल्या काय होणार आहे त्या ठिकाणी तयार होणार आहे. नंतर फॉस्फरसची कोटिंग मित्रांनो कशावरती असते आपल्या स्क्रीनवरती काय असते फॉस्फरसची मी असं शॉर्टमध्ये लिहितो फॉस्फरस कोटिंग ओके. ती जी कोटिंग असते ती कोटिंग जेवढी चांगली असेल मित्रांनो तेवढ्या डायग्राम आपल्या त्या ठिकाणी ज्या बनणार आहे त्या चांगल्या पद्धतीने बनणार आहे. मग नंबर 1 इलेक्ट्रॉनचा स्पीड तुम्ही बघितला. नंबर 2 इलेक्ट्रॉनच्या संख्या जेवढी जास्त असेल तेवढं तुम्ही त्या ठिकाणी बघितलं. आणि नंतर फॉस्फरसची कोटिंग जेवढी चांगली असेल जेवढी जास्त म्हणजे जास्तही नाही पाहिजे तेवढं त्या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो ते आपल्या डायग्राम आहे ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार होणार आहे.
आता बघा हा पॉईंट आपला संपला, नंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. मग पुढचा पॉईंट काय असतो आपला PDA. तुम्हाला काय करायचं आहे, मी जेवढं सांगतोय तेवढंच करायचं आहे. PDA म्हणजे काय असतो मित्रांनो, पोस्ट डिफ्लेक्टिंग ॲनोड. काय असतो तो, पोस्ट डिफ्लेक्टिंग डिफ्लेक्टिंग ॲनोड. आता हा काय करतो हे पेपरला प्रश्न आलेले आहे मित्रांनो. पोस्ट डिफ्लेक्टिंग ॲनोड यावरती फुल फॉर्मसुद्धा तुम्हाला विचारला जातो आणि फुल फॉर्म जर नाही आला तर याचं वर्किंग वगैरे तुम्हाला विचारलं जातं. हा काय असतो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जी तुमची फॉस्फरसची स्क्रीन असते त्याच्या पाठीमागं त्याच्या जवळ लावलेला असतो आणि हा काय करतो, जे इलेक्ट्रॉन बीमची स्पीड आहे, या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन बीम येणार आहे आपली, त्या बीमच्या स्पीडला, त्या इलेक्ट्रॉन बीमच्या स्पीडला वाढवण्याचं काम करतो. काय करतो तो, स्पीड वाढवतो. कोणाची, ते इलेक्ट्रॉन बीम आहे आपली, त्या इलेक्ट्रॉन बीमची काय करतो तो, स्पीड वाढवतो. मग मला सांगा या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन बीम या ठिकाणी आपले येणार आहे, काय होणार आहे या ठिकाणी येणार आहे, या ठिकाणी आपला एक काय होणार आहे, एक पॉईंट तयार होणार आहे. पण मला सांगा या ठिकाणी जे आलेले पूर्ण इलेक्ट्रॉन आहे हे पूर्णच या ठिकाणी यूज होतील का, यातले काही इलेक्ट्रॉन काय होणार आहे, या ठिकाणून डिफ्लेक्ट होणार आहे. काय होणार आहे, अशा पद्धतीने डिफ्लेक्ट होणार आहे. मग हे इलेक्ट्रॉन या ठिकाणी डिफ्लेक्ट झाल्यानंतर याला कोणीतरी ॲब्झॉर्ब करण्यासाठी पाहिजे. जर हे ॲब्झॉर्ब नाही झाले तर परत हे असे वाकडे तिरपे तारपे कुठेही जातील आणि या ठिकाणी जे आपल्याला इनपुट म्हणजे हे आउटपुट भेटणार आहे, या ठिकाणी जे इनपुट दिलं त्याचं आउटपुट भेटणार आहे ते आपल्याला करेक्ट भेटणार आहे का त्या ठिकाणी, नाही. मग या ठिकाणी आपण काय वापरतो, या ठिकाणी वापरतो ग्राफाईटचं सोल्युशन. मग इथे सुद्धा ग्राफाईटचं सोल्युशन लावलेलं असतं आणि इथे सुद्धा ग्राफाईटचं सोल्युशन लावलेलं असतं. मग हे सोल्युशन काय करतं, हे जे सेकंडरी इमिट इलेक्ट्रॉन या ठिकाणी, मग आपण याला काय म्हणतो, सेकंडरी इमिट इलेक्ट्रॉन म्हणतो, त्या इलेक्ट्रॉनला काय करून घेतो, ॲब्झॉर्ब करून घेतो. यामुळे काय होतं, जे आउटपुट आपल्याला भेटणार आहे ते बरोबर भेटतं, म्हणजे त्यामध्ये काहीही चेंजेस मग त्या ठिकाणी होत नाही बघा. ओके, त्यानंतर आपल्याला बघायची बघा डिले लाईन. काय बघायची, एक एक पॉईंट आपण बघतोय, काय एक एक पॉईंट बघतोय. तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही, कोणताही पॉईंट सुटणार नाही आहे पेपरच्या माध्यमात, कोणताही पॉईंट सुटणार नाही. आणि तुम्ही ITIला आहे, कशाला ITIला, आणि ITIच्या मुलांना किती या ठिकाणी येतं तेवढं मला माहिती आहे. त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन डिझाईन होणार नाही, यावरतीच क्वेश्चन फिरून डिझाईन मित्रांनो त्या ठिकाणी होतात. आणि मागच्या पेपरला कसा प्रश्न आला होता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला डिले लाईन बघायला भेटतं आणि डिले लाईन कशाला कनेक्ट आहे ते तुम्ही मला सांगायचे. तुम्हाला सांगितलं होतं हा X ॲक्सिस आहे आणि Y ॲक्सिस आहे, म्हणून या ठिकाणी कधीही लक्षात ठेवा तुमची जी डिले लाईन असते ती कनेक्ट असते Y ॲक्सिसला. कशाला कनेक्ट असते ती, Y ॲक्सिसला कनेक्ट असते. आणि याचं काम काय, या डिले लाईनचं काम काय असतं मित्रांनो, X आणि Y, काय हा तुमचा X ॲक्सिस आहे आणि हा Y ॲक्सिस आहे, आणि यांचं कसं काय करते, X अँड Yला मिळून घेऊन जातं. काय, X आणि Yला मिळून घेऊन जातं, म्हणजेच काय, X अँड Yचे सिंक्रोनिझम, काय X आणि Yचं सिंक्रोनिझम करतं, म्हणजे सिंक्रोनायझेशन आपण त्याला म्हणू शकतो. काय, सिंक्रोनायझेशन म्हणजे कसं मित्रांनो, ही डिले लाईन काय करते, हे इकडचं तुमचं Xचं जे काय हे इनपुट म्हणू शकतो आपण, आणि इकडं उलटं लिहिलं, या ठिकाणी Yचं जे काय म्हणू शकतो आणि हे Xचं जे म्हणू शकतो, या दोघांनाही काय करतो, या दोघांनाही सोबत घेऊन जाण्याचं काम कोण करते, तुमचे डिले लाईन करते. कोणती, डिले लाईन. डिले आपण म्हणत नाही का कधी, डिले झाली, ट्रेन डिले झाली, काय, ट्रेन डिले झाली म्हणजे ट्रेन उशिरा त्या ठिकाणी आता येणारे, आपण त्याचा अर्थ अशा पद्धतीने घेतो. पण आपल्याला या ठिकाणी डिले लाईनचा अर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने घ्यायचा आहे, तिचं वर्किंग अशा पद्धतीने असतं. ती या ठिकाणचं X आणि Yचं तुम्ही त्याला इनपुट म्हणू शकता, तुम्हाला समजण्यासाठी ते या ठिकाणी काय करतं, ते सोबत घेऊन जातं. आता आपल्याला बघायचं आहे हा सर्व हॉरिझॉन्टल सेक्शन, या हॉरिझॉन्टल सेक्शनची सर्व इन्फॉर्मेशन बघायची. ओके, मी जर तुम्हाला टोटल पॉईंट जर लिहून दिले की त्याला खूप जास्त या ठिकाणी टाईम लागू शकतो. बघा या सेक्शनला आपण काय म्हणतो, या ठिकाणी पेपरला प्रश्न येतो. बघा तुमचा जो हॉरिझॉन्टल सेक्शन असतो, काय तुमचा जो हॉरिझॉन्टल सेक्शन असतो तो स्वीप वेव्ह निर्माण करतो, ते सर्वात पहिले लक्षात घ्या. बाकीचं नंतर सांगतो मी तुम्हाला त्याला काय म्हणतात ते. सर्वात पहिले या ठिकाणी स्वीप वेव्ह कशा पद्धतीने असतं ते तुम्हाला आलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने डायग्राम काढतो बघा, या ठिकाणी स्वीप वेव्हची डायग्राम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काढतो. एकच मिनिट हा, ते डायग्राम काढल्यामुळं आपली मेन डायग्राम त्या ठिकाणी हरपून गेली होती. ओके, तर या ठिकाणी बघा
काय असतं या ठिकाणी जो हा सेक्शन असतो कोणता तुमचा हॉरिझॉन्टल सेक्शन असतो तो स्वीप वेव्ह निर्माण करतो. पेपरला लाख वेळेस प्रश्न आला आणि पेपरला करोडपती करून टाकलं या कन्सेप्टना. कोणती SWEEP स्वीप WAVE काय स्वीप वेव्ह. आणि स्वीप वेव्ह कसा असतो दिसायला अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोण खालीवर त्रिकोण खालीवर त्रिकोण खालीवर त्रिकोण खालीवर असे दिसतील आणि त्या वेव्हला तुम्ही काय म्हणता स्वीप वेव्ह. आणि हा स्वीप वेव्ह कुणी निर्माण केला जो तुमचा हॉरिझॉन्टल सेक्शन असतो मित्रांनो. या हॉरिझॉन्टल सेक्शनना तुमचं काय केलं तुमचा स्वीप वेव्ह निर्माण केला. आता प्रश्न येतो तुमच्या हॉरिझॉन्टल सेक्शनला काय म्हणतात. काय म्हणतात तुमच्या हॉरिझॉन्टल सेक्शनला काय म्हणतात तर त्याला कनेक्ट काय असतं मित्रांनो एक्स ॲक्सिस. काय कनेक्ट असते त्याला एक्स ॲक्सिस. आणि यालाच या ॲक्सिसला तुम्ही म्हणता टाईम ॲक्सिस. काय म्हणतात याला मग टाईम ॲक्सिस. ओके मग तुम्हाला कळालं या ठिकाणी जो सेक्शन असतो तुमचा हॉरिझॉन्टल सेक्शन त्याला तुम्ही काय म्हटलं या ठिकाणी त्याला जी कनेक्ट असते ती असते एक्स ॲक्सिस आणि त्यालाच तुम्ही काय म्हटलं मग टाईम ॲक्सिस. आणि एक्स ॲक्सिसला परत एकदा सांगतो तिला काय म्हटलं तुम्ही टाईम ॲक्सिस. परत एकदा सांगतो एक्स ॲक्सिसला तुम्ही काय म्हटलं टाईम ॲक्सिस त्या ठिकाणी म्हटलं. मग कधीही लक्षात ठेवायचं हे तीनच पॉईंट तुम्हाला हॉरिझॉन्टल सेक्शनविषयी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. तुमचा हॉरिझॉन्टल सेक्शन जो असतो तो स्वीप वेव्ह निर्माण करतो. स्वीप वेव्ह कसा दिसतो अशा पद्धतीने दिसतो. आणि तुमच्या हॉरिझॉन्टल जो सेक्शन असतो तो कनेक्ट असतो एक्स ॲक्सिसला आणि त्यालाच आपण काय म्हणतो टाईम ॲक्सिससुद्धा त्या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही काय शिकले या ठिकाणी हॉरिझॉन्टल सेक्शन शिकले, प्लेट शिकले, तुम्ही या ठिकाणी तुमची स्क्रीन कोणती फ्लोरोसंट स्क्रीन त्याला तुम्ही कोटिंग केली ती फॉस्फरसची ती शिकले, डिले लाईन शिकले. ओके एवढ्या सगळ्या गोष्टी शिकले तुम्ही. अजून काय तुमचा बीम जनरेटर त्यामधलं हीटर इलेक्ट्रॉन गन शिकले. त्यावरती कसे चार्जेस निर्माण झाले कशा पद्धतीने त्याला या ठिकाणी दोन्हीकडून प्रेशराईज केलं होतं कशाला आपल्या बीम इलेक्ट्रॉनला. त्यामुळे ते काय झाले अशा पद्धतीने डायरेक्ट पिन होलमधून या ठिकाणी बाहेर पडले. ओके आणि त्या ठिकाणी आपल्या डायग्राम तयार केल्या. डायग्रामला काय म्हणतात हे पेपरमध्ये लाखो वेळेस प्रश्न आला आणि लाखो वेळेस प्रश्न येऊन त्या पेपरला त्यांनी करोडपती करून टाकलं आणि आपल्या पोरांना या ठिकाणी काय करून टाकलं तुम्ही समजू शकता आता काय करून टाकलं असेल तर. ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय झालं एवढी इन्फॉर्मेशन झाली. आता आपल्याला शिकायचं आहे आता आपण पहिले काय शिकलो हॉरिझॉन्टल सेक्शन शिकलो. आता आपल्याला शिकायचं आहे व्हर्टिकल सेक्शन. ओके बघा व्हर्टिकल सेक्शन काय असतो ते सेक्शन बघण्या पहिले आपला एक पॉईंट या ठिकाणी राहून गेला बघा माझ्या लक्षात आला. या ठिकाणी तुम्हाला हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर दिसतंय. हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरमध्ये जो पाठीमागे आपला 3-4-5 वर्षापूर्वी महावितरण महापारेषणचे पेपर जे झाले त्या पेपरमध्ये या ठिकाणून प्रश्न आला होता. तो पेपरमध्ये प्रश्न कसा आला होता बघा हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर जो असतो हा कनेक्ट कशाला आहे बघा एक्स ॲक्सिसला आहे. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कळतं. तो कनेक्ट कशाला आहे एक्स ॲक्सिसला कनेक्ट आहे म्हणजेच काय एक्स ॲक्सिसला तो जोडलेला आहे. काय परत सांगतो बघा तुमचा हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर जो असतो तो एक्स ॲक्सिसला त्या ठिकाणी कनेक्ट असतो. ओके आणि हा काय करतो हा टाईम बाय डिव्हिजनला ॲडजस्ट असतो याला असं पण म्हणतात. तो काय करतो टाईम बाय डिव्हिजन ॲडजस्ट करतो. काय टाईम बाय डिव्हिजन ॲडजस्ट करतो म्हणजे काय बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतो टाईम बाय डिव्हिजन असाच ऑप्शन होता ना हाच ऑप्शन आपल्याला मारायचा होता. हाच प्रश्न परत एक फिरून विचारला जातो म्हणजे या ठिकाणी टाईम डिव्हिजन आहे आणि दुसरं जे व्हर्टिकल सेक्शन असतं त्यामध्ये व्होल्टेज डिव्हिजन आहे. या दोन्हीपैकी कोणता तरी एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता मला कन्फर्म या ठिकाणी आता आठवत नाही. ओके तर तुम्हाला काय करायचं याविषयी एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुमचा जो हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर असतो तो कशाला कनेक्ट असतो एक्स ॲक्सिसला कनेक्ट असतो आणि तो ॲडजस्ट काय करतो टाईम बाय डिव्हिजनला ॲडजस्ट करतो. तो काय करतो टाईम बाय डिव्हिजनला काय करतो ॲडजस्ट करतो. काय करतो ॲडजस्ट करतो. कधी कधी स्पेलिंग या ठिकाणी बोलता बोलता चुकू शकते त्या ठिकाणी तुम्ही तेवढं समजून घ्यायचं. एवढंच लक्षात ठेवायचं तुमचा जो हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर असतो तो कशाला कनेक्ट असतो तो एक्स ॲक्सिसला कनेक्ट असतो आणि तो काय करतो टाईम बाय डिव्हिजनला ॲडजस्ट करतो. तेच तुम्ही जर व्हर्टिकल याच्यामध्ये गेले व्हर्टिकल कशामध्ये सेक्शनमध्ये तर त्या ठिकाणी तो काय करतो मग तिकडे व्होल्टेज बाय डिव्हिजन ॲडजस्ट करतो. काय मग ते तुम्हाला सांगणार आहे पुढे त्याची काही काळजी करू नका. आता आपण या ठिकाणी बघणार आहे पुढे व्हर्टिकल सेक्शन. आता व्हर्टिकल सेक्शन हा तुमचा इकडचा झाला व्हर्टिकल सेक्शन. आता व्हर्टिकल सेक्शन कशाला कनेक्ट हे बघा व्हर्टिकल सेक्शन या ठिकाणी काय केलं तुम्ही इनपुट सिग्नल दिले. मग इनपुट सिग्नल कुठे दिले बघा तुम्ही व्हर्टिकल सेक्शनमध्ये दिले. या सेक्शनमध्ये व्हर्टिकल ॲम्प्लिफायर असतो आणि ह्या ॲम्प्लिफायरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसतंय तुम्ही या ठिकाणी काय दिलं इनपुट सिग्नल दिले. मग इनपुट सिग्नल कुठे गेले तुमच्या व्हर्टिकल ॲम्प्लिफायरमध्ये गेले. मग यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचा व्हर्टिकल ॲम्प्लिफायर जो असतो
तो या ठिकाणी वाय ॲक्सिसला कनेक्ट असतो आणि तुमचा हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर परत सांगतो तो या ठिकाणी एक्स ॲक्सिसला कनेक्ट असतो. तुमचा काय हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर जो आहे तो टाईम बाय डिव्हिजनला ॲडजस्ट करतो आणि तुमचा इकडे हॉरिझॉन्टल आहे आणि इकडे व्हर्टिकल तुमचा जो व्हर्टिकल असतो तो काय करतो मग व्होल्टेज बाय डिव्हिजन काय शॉर्टकट लिहितो या ठिकाणी व्होल्टेज बाय डिव्हिजन काय व्होल्टेज बाय डिव्हिजनला ॲडजस्ट करतो. कोण तुमचा व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. मग दोन्ही गोष्टी तुम्हाला कळाल्या की तुमचा व्हर्टिकल ॲम्प्लिफायर जो असतो तो वाय इनपुटला कनेक्ट असतो. कशाला वाय इनपुटला कनेक्ट असतो आणि तो जो करतो तो काय करतो तो काय पराक्रम करतो तो व्होल्टेज बाय डिव्हिजनला त्या ठिकाणी ॲडजस्ट करत असतो. एवढ्या गोष्टी झाल्या आपल्या कशाच्या या ठिकाणी जे पार्ट होते आणि त्या पार्टची इन्फॉर्मेशन एवढं आपलं या ठिकाणी शिकायला भेटलं. आता CRO 2 मेथडमध्ये वर्क करतो. कशामध्ये 2 मेथडमध्ये वर्क करतो. त्या 2 मेथड आपल्याला बघायचे काही नाही. 2 वळी आहे फक्त 2 लाईन आहे तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला बघावीचं लागणार. बघा तर आपण बघूया नंबर 1ला असतो बघा YT मोड. 2 मोडमध्ये तो काम करतो. मग पहिला मोड कोणता आहे YT मोड आणि दुसरा मोड कोणता आहे तुमचा दुसरा मोड कोणता आहे XY मोड. काय XY मोड. तर सर्वात पहिले बघूया आपण YT मोड. या मोडमध्ये व्होल्टेज मोजलं जातं. म्हणजे यामध्ये काय केलं आहे त्यांनी सेपरेशन करून घेतलं आहे. YT मोडचं वेगळं सेपरेशन आणि XY मोडचं वेगळं सेपरेशन. आपण सर्वात पहिले YT मोड बघूया. ओके मग या ठिकाणी काय केलं जातं व्होल्टेज मोजलं जातं. काय व्होल्टेज मोजलं जातं. पेपरला कधी कधी प्रश्न विचारले जाऊ शकतो की YT मोडमध्ये काय मोजलं जातं असं एकदम 1 लाइनर क्वेश्चन ITच्या मुलांसाठी. तर त्या ठिकाणी काय केलं जातं मग व्होल्टेज मोजलं जातं. आता या ठिकाणी सर्वात पहिले काय मित्रांनो सर्वात पहिले काय वाय आहे. मग वायला काय करायचं आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं असं याचं वरचं टोक आणि तो काय झाला मग तयार आपला व्ही झाला. व्ही फॉर व्होल्टेज. म्हणून YT मोडमध्ये या ठिकाणी व्होल्टेज मोजलं जातं. अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर झाला आपला XY मोड. काय झाला नंतर XY मोड नंबर 2ला XY मोड. आता हा मोड काय पराक्रम करतो बघा. हा काय मोजतो हा मोजतो फ्रिक्वेन्सी आणि फेज डिफरन्स. फेज डिफरन्समध्ये 2 फेजमधला फरक 2 फेजमधला डिफरन्स म्हणजे वजाबाकी म्हणजे फरक. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. काय करतो फेज डिफरन्स मोजला फेज डिफरन्स नंबर 1ला आणि नंबर 2ला मोजतो तो फ्रिक्वेन्सी. अशा पद्धतीने 2 कंपोनंट मोजतो कोण XY मोड. म्हणजे आपला CRO कॅथोड रे ऑसिलोस्कोप जो आहे तो कशामध्ये XY मोडमध्ये काय करतो फेज डिफरन्स आणि फ्रिक्वेन्सी मोजतो आणि YT मोडमध्ये तो फक्त व्होल्टेज मोजतो. आणि तुम्हाला सांगितलं होतं की CROचा जो इम्पिडन्स असतो खूप जास्त असतो तो करंट मोजत नाही. तो काय करत नाही करंट मोजत नाही. अशा पद्धतीने ही बेसिक इन्फॉर्मेशन होती. आता सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न पेपरला आलेला आहे की या ठिकाणी ज्या आपल्या जी स्क्रीन आहे कोणती ही स्क्रीन आहे ज्यावरती फॉस्फरस कोटिंग केली आहे जी आपली फ्लोरोसंट स्क्रीन आहे त्यावरती ज्या डायग्राम बनतात त्या डायग्रामला काय म्हणतात मित्रांनो ती एक आपली कन्सेप्ट या ठिकाणी राहिली बघा. तर त्या डायग्रामला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी म्हणतो लुसिजियस पॅटर्न. काय म्हणतो आपण लुसिजियस पॅटर्न. लुसिजियस पॅटर्न काय म्हणतो आपण त्याला लुसिजियस पॅटर्न. ह्या पेपरला प्रश्न आलेला आहे की तुमचा जो हे असतो काय असतो CRO असतो. CROच्या स्क्रीनवरती डायग्राम बनतात म्हणजे त्याच्या ज्या डायग्राम बनतात त्या डायग्राम कोणत्या पॅटर्नमध्ये बनतात किंवा तो पॅटर्न कोणता असतो तो असतो मित्रांनो लुसिजियस पॅटर्न. खूप वेळेस प्रश्न आला आहे. मी स्वतः क्वेश्चन सोडवता वेळेस हा प्रश्न बघितला आहे. हा प्रश्न पेपरला येतो 100% पेपरला येतो बघा लुसिजियस पॅटर्न. पहिल्या वेळेस आपल्याला हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर विषय आला होता. यावेळेस व्हर्टिकल विषय येऊ शकतो किंवा लुसिजियस पॅटर्नवरती येऊ शकतो. कशावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो ते तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. आता समोरची एक इन्फॉर्मेशन बघूया आणि ती इन्फॉर्मेशन बघितली की आपण लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असतात बरोबर आहे का नाही. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस अशा पद्धतीने तुम्हाला बघायला भेटतात. तर या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कुठे असतात तुम्हाला एकदा दाखवतो बघा. मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कुठे असतात तुम्हाला एकदा चांगल्या पद्धतीने दाखवतो बघा. या ठिकाणी असतो तुमचा वाय ॲक्सिस आणि या ठिकाणी असतो एक्स ॲक्सिस. तर हे ॲक्सिस आता तुम्हाला तिकडे मी काढून दाखवतोय बाकी काही नाही. मग ह्या डायग्राम या ठिकाणी अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडतात की ज्या कलरफुल डायग्राम जर आपण बघितल्या तर आपल्याला ते लक्षात राहतं. अशीच कलरफुल ईबुक आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये काय आहे
ती बॅच तुम्हाला परचेस करावं लागते. काहीतरी 90 रुपयाला काहीतरी ईबुक तुम्ही घेऊ शकता आणि त्या ईबुकमध्ये तुम्हाला मग या ठिकाणी सर्व काही तुम्हाला मशीनचे आणि पॉवर सिस्टमचे ईबुक अवेलेबल आहे. त्या ठिकाणून तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. आणि जे गेलेले पेपर आहेत खूप पेपरमध्ये त्यामधून रिपीट जशीच्या तसे क्वेश्चनसुद्धा आलेले. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो या ग्राफवरती प्रश्न कसे विचारले जातात, आता ते विचारले जातात फेज डिफरन्सवरती. कशावरती? फेज डिफरन्स आणि फेज डिफरन्सवरती कशा पद्धतीने विचारल्या जातात ते मी तुम्हाला सांगतो. बघा, जर फेज डिफरन्स 0 असेल तर प्रश्न विचारला जातो. जर नंबर 1ला जर फेज डिफरन्स जर 90 असेल तर प्रश्न विचारला जातो. आणि जर फेज डिफरन्स 45 डिग्री जर असेल, म्हणजे हे डिग्रीमध्ये आहे याच्यात आहे. ओके, तर अशा पद्धतीने फेज डिफरन्स असेल तर कशा पद्धतीने या ठिकाणी ज्या लुसिजियस पॅटर्नच्या डायग्राम आहेत त्या कशा पद्धतीने या ठिकाणी शो होतात, कशा पद्धतीने दिसतात, त्यावरती प्रश्न पेपरला विचारले जातो. ओके, तर जर फेज डिफरन्स 0 असेल तर डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनमधून म्हणजे या शून्यामधून या ठिकाणी जाते. कशामधून? शून्यामधून. म्हणजे या ठिकाणी जी डायग्राम तयार होते ती डायरेक्ट ओरिजिनमधून जाते, म्हणजे स्ट्रेट लाईन. प्रश्न पेपरला येईन की फेज डिफरन्स जर 0 असला तर लुसिजियस पॅटर्न कशा होईल किंवा तिथे डायग्राम कशी तयार होईल, तर ती डायरेक्ट कशामधून असेल? ओरिजिनमधून डायरेक्ट स्ट्रेट लाईन असणारी. आता जर लुसिजियस पॅटर्न 90° फेज डिफरन्स जर असला तर त्या ठिकाणी डायग्राम जी तयार होते अशा पद्धतीनं थोडाफार वाकडा तिकडा किंवा मग सरळसुद्धा येऊ शकतो, असा सर्कल असतो. मग या ठिकाणी तुम्ही जर 0 फेज डिफरन्स असला तर अशा पद्धतीने तुम्हाला काय झाली? स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून भेटली. आता जर 90° फेज डिफरन्स आहे तर तुम्हाला या ठिकाणी काय झाला? अशा पद्धतीने गोल भेटला. आणि जर 45° असले मित्रांनो तर या ठिकाणी अशा पद्धतीने इलेप्टिकल शेप. कशा पद्धतीने? अशा पद्धतीने इलेप्टिकल शेप. चांगल्या पद्धतीने काढतो थोडा. अशा पद्धतीने इलेप्टिकल शेपची डायग्राम लुसिजियसचं पॅटर्न तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतं. ओके, तर ही नॉर्मल या ठिकाणी यावरती प्रश्न आलेले आहे. बघा, 90° फेज डिफरन्स असला तर 45 असला तर 0 असला तर. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, मला काही हे नाही आलं की तुम्हाला हे काही पण गोष्टी मी सांगू. ओके, तर या ठिकाणी ही बेसिक इन्फॉर्मेशन होती जी की ITIच्या मुलांना या ठिकाणी आलीच पाहिजे. कारण यामध्ये पेपरला प्रश्न आले हो, आपला महावितरण महापारेषणचे पाठीमागचे पेपर आहे त्याला प्रश्न आले आणि कोणत्याच बॅचेसमध्ये कोणत्याच क्लासेसमध्ये हे शिकवल्या जात नाही, मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे हा टॉपिक मी आज उचलला आणि यावरती या ठिकाणी लेक्चर डिझाईन करण्याचं काम केलं. ओके, तर तुम्हाला हे 2-3 वेळेस या ठिकाणी लेक्चर बघायचं आहे. लेक्चर बघितल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? मग नोट्स काढायचे आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? या सेशनचा अभ्यास करायचा आहे. आणि मित्रांनो, एवढ्या तळमळीने मी तुमच्यासाठी सेशन घेतो आणि तुम्ही एक लाईकसुद्धा या ठिकाणी व्हिडिओला करत नाही, तर कृपया करून लाईक करा. त्याने एवढंच होतं की जे गरजू मुलं आहे ज्यांना आपल्या चॅनलविषयी इन्फॉर्मेशन नाही त्यांच्यापर्यंत हे सेशन जातात आणि त्यांना माहिती होती असं काहीतरी असतं म्हणून. ओके, आणि त्या ठिकाणी कमेंट करा की तुम्हाला सेशन कशा पद्धतीने वाटला, कसा आवडला, त्यामध्ये काही चेंजेस पाहिजे का, तुम्हाला नवीन काय टॉपिक पाहिजे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळू शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. ओके, आणि टेस्ट सिरीज ही घ्या. काय करतो मी? माझी घ्या म्हणजे असं मी सांगत नाही, कोणतीही टेस्ट सिरीज घ्या मित्रांनो, कारण पेपरच्या आधी त्या पेपरची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं. आणि IBPS पॅटर्न समजून सांगणारी आपली नंबर 1 टेस्ट आहे बघा, ज्यामध्ये की ITIच्या मुलांना लक्षात घेऊन तो पॅटर्न त्या ठिकाणी तयारी केला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण आपल्या या आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊन भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.